तुम्हाला दोन्ही कथा सांगतो. गाला ऋषी यमुनेला स्नान करून सूर्याला अर्घ्य देत असताना एक गंधर्व पशुक वनामध्ये बसून चालला होता. त्यानं पान खाऊन खाली पिचकारी टाकली. ती नेमकी आमच्या ऋषीच्या वलीत पडली. त्यांनी लगेच देवाकडे करा, देवा आम्ही कुणाच्या उन्या वाईटावर नाहीत, आम्ही कुणाला त्रास देत नाहीत. बघा बरं कोण माझ्या हातामध्ये थुंकलेला आहे. भगवंतानं प्रतिज्ञा केली, जो तुमच्या हातामध्ये थुंकलेला त्याला उद्या उद्यापासून सूर्य अस्तमनाला जाईपर्यंत मी मारल्याशिवाय राहणार नाही. भगवंतानं केलेली प्रतिज्ञा महर्षी नारदांना कळाली. नारदाने त्या गंधर्वाची भेट घेतली. त्याला सूचना दिली, मालक काय खायचे ते आज रात्रभर खाऊन घ्या, उद्या तुम्ही आता संपणार आहे. म्हणले कोणी सांगितलं तुम्हाला? अहो म्हणले देवानं केलेली प्रतिज्ञा आहे. त्याने ती पाय धरले नारदाचे. नारदा मरू देत नाही म्हणायची, पाय सोडत नाही. म्हणले सांगायला आलेलो, वाचवायला नाही. मरू देत नाही म्हणा, पाय सोडत नाही. नारद म्हणले हे काम फक्त मरू देत नाही म्हणा. नारदाचा नावेला झाला. नारद म्हणले नाही मरू देत, आता काय करावं? मग नारदानं काय केलं, अर्जुनाची पत्नी सुभद्रा तिच्याकडे गेली. सांगितलं सुभद्रा उद्या सिंहस्थ पर्वणी पर्व काळ आहे, पाटण नदीला स्नानाला गेलीस तर खूप पुण्य होईल आणि तिथे एखादा दुःखी